रेडी? नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आता अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणून अशा बातम्या आल्या की काही ठिकाणी उमेदवार हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत आणि बिनविरोध निवडणूक याला निवडणूक म्हणता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दिलेल्या काही गाईडलाईन्स याच्यामध्ये उल्लंघन होत आहे आणि निवडणूक अधिकारी याच्यामध्ये डोळे झाकून काम करत आहेत. त्यामुळे लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम होणार आहे, लोकशाही धोके देण्याचं काम होणार आहे, मतदाराचा मतदान करण्याचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे आणि त्याचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 ते सुद्धा हिरावून घेतलं जाणार आहे. परंतु अधिकारी जे आहेत म्हणजे कमी अभ्यासाचे असतील किंवा कोणातरी फॉर असतील, कोणातरी मॅनेज झालेले असतील आणि त्यामुळे अशा बिनविरोध निवडूच्या बातम्या ज्या टीव्हीला येत आहेत, पेपरला येत आहेत, त्या लोकशाहीला अत्यंत घातक आहेत. आणि त्या संदर्भात या विषयाचे अभ्यासक माझ्यासोबत डॉक्टर विजय पाटील साहेब हे जे सगळं चाललेलं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतात की घटनात्मकदृष्ट्या ओके आहे, परंतु न्यायमूर्ती सूर्यकांत काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे, याच्यामुळे लोकांचा मूलभूत हक्क हिरावला जाणार आहे. बरोबर आहे. हा, कसं आहे, आरपीआय ऍक्ट 1991 कलम 53(2) अन्वये तांत्रिक दृष्ट्या जरी बिनविरोध निवड ही कागदावर जरी पक्की होत असेल, परंतु संवैधानिक दृष्टिकोनातून बिनविरोध निवड हे पूर्णतः नियमबाह्य आणि लोकांच्या डोक्यावर थोपलेली निवड असेच म्हणता येईल. कारण 2025ला अनेक सामाजिक संस्था ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत साहेबांनी सुद्धा या महत्त्वाच्या विषयावर टिप्पणी केलेली आहे आणि टिप्पणी अतिशय धक्कादायक आहे. त्यांनी याच्यावर टिप्पणी केलेली आहे की बिनविरोध निवड ही संविधानाच्या मूळ लोकशाही भावनेला नक्कीच छेद देऊ शकते आणि मतदारांच्या निवडीचा जो अधिकारांचा संकोच आहे त्याला डेनियल ऑफ चॉईस म्हणजे लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डिनायल ऑफ चॉईस लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी असणे. बिनविरोध निवडीमुळे मतदारांना कोणताही पर्याय राहत नाही आणि त्यांना मतदानाचा घटनात्मक हक्क प्रत्यक्षरित्या वापरता येत नाही. नोटा या अधिकाराचं उल्लंघन होत आहे. 2013च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नोटा वापरणे हा मतदारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम 19चा भाग आहे. बिनविरोध निवडणुकीत मतदानच होत नसल्याने मतदारांना त्या एकमेव उमेदवाराला नाकारण्याची संधी मिळत नाही, जे संविधानाच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली असल्या कारणाने हे जे काय बिनविरोध निवडीचं आतापर्यंत फॅड कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 14 का 15 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध जाहीर केलेले आहेत, हे पूर्णतः चुकीचे आहे, असंवैधानिक आहे. अशा पद्धतीने अजूनपर्यंत प्रक्रिया चालू असताना म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया अजूनही मतदाराचा इम्पॅक्ट होणार आणि अजून प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये ना. 15 जानेवारीला तो निकाल आहे आणि अगोदरच तुम्ही 15 दिवस अगोदरच पेढे भरवायचं काम चालू आहे. मुख्यमंत्र्यांना काय फोन लावतायत,